अक्कलकोट नगरीत नेहमीप्रमाणे भक्तांची गर्दी जमली होती. श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली आपल्या आसनावर बसले होते. वातावरणात श्री स्वामी समर्थ नामाचा गजर चालू होता. त्या गर्दीत गोपाळ नावाचा एक भक्त अत्यंत उदास चेहऱ्याने बसला होता. त्याच्या मनात एकच विचार घुळत होता की जगात लबाड आणि दुष्ट लोक सुखी दिसतात, पण प्रामाणिक लोक मात्र कष्टातच जगतात. त्याला राहावले नाही. तो स्वामींच्या चरणांजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, स्वामी, मी नेहमी सत्याने वागतो, कोणाचे वाईट चिंतत नाही, तरीही माझ्या वाट्याला दुःखच का? आणि जो माझा शेजारी लोकांशी खोटे बोलतो, फसवणूक करतो, तो मात्र मजेत आहे. मग वाईट कर्माचे फळ वाईट मिळते हे खोटे आहे का? स्वामींनी गोपाळकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि शांतता होती. त्यांनी हसून गोपाळला जवळ बोलावले आणि म्हणाले, अरे वेड्या, कर्माचा हिशोब कोणालाच चुकलेला नाही. तुला हे समजण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो, ती नीट ऐक. एका राज्यात प्रतापराव नावाचा एक अतिशय श्रीमंत पण क्रूर सावकार होता. त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता. त्याच्याकडे रघु नावाचा एक नौकर होता, जो अतिशय प्रामाणिक आणि देवाचा भक्त होता. रघुची ही भक्ती आणि लोकांमध्ये असलेला त्याचा मान प्रतापरावाच्या डोळ्यात खुपत होता. त्याला रघुचा काटा काढायचा होता. एके दिवशी प्रतापरावाने एक भयानक कट रचला. त्याने विचार केला, आज या रघुला संपवायचेच, पण संशय माझ्यावर आला नाही पाहिजे. प्रतापरावाने बाजारातून अत्यंत विषारी औषध आणले. त्याने घरी स्वादिष्ट खीर बनवली आणि त्यात ते विष मिसळले. वरून प्रेमाचे नाटक करत तो रघुला म्हणाला, रघु, तू आज खूप काम केलेस. ही खीर तुझ्यासाठी आहे. घरी जा आणि आपल्या मुलाबाळांसोबत खा. रघु ती खीर घेऊन आनंदात निघाला. त्याला माहीत नव्हते की त्या डब्यात त्याचे मरण आहे. रघु आपल्या गावी जाण्यासाठी जंगलाच्या वाटेने निघाला होता. दुपारची वेळ होती. अचानक त्याला समोरून एक तरुण सैनिकाचा वेश धारण केलेला माणूस धापा टाकत येताना दिसला. तो तरुण खूप थकलेला आणि भुकेला दिसत होता. त्या तरुणाने रघुला थांबवले आणि म्हणाला, मी सीमेवरून आलोय. 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. पाण्याचा एक थेंबही पियालो नाही. मला खूप भूक लागली आहे. तुमच्याकडे काही खायला आहे का? रघुच्या मनात दया आली. त्याने विचार केला, मी घरी जाऊन काहीही खाईन, पण ह्या भुकेल्या जीवाला अन्नाची जास्त गरज आहे. रघुने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती विषारी खीर असलेला डब्बा त्या तरुणाला दिला. त्या भुकेल्या तरुणाने एका दमात ती सर्व खीर खाल्ली आणि तिथेच झाडाखाली शांत पडला. रघु घाबरला. त्याने त्या तरुणाचा चेहरा नीट पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रघुने त्या बेशुद्ध तरुणाला खांद्यावर उचलले आणि धावत पुन्हा सावकार प्रतापरावांच्या वाड्यावर गेला. प्रतापराव वाड्यावर आनंदाने वाट पाहत होते की आता रघुच्या मृत्यूची बातमी येईल. तेवढ्यात रघु दारात आला. प्रतापराव ओरडले, तू जिवंत कसा आणि तुझ्या खांद्यावर कोण आहे? रघु रडत म्हणाला, मालक, बघा काय अनर्थ झाला. वाटेत मला एक भुकेला सैनिक भेटला. मी ती खीर त्याला दिली, पण ती खाताच तो बेशुद्ध पडला. मालक, हा बघा तुमचा मुलगा आहे. प्रतापरावांनी जवळ जाऊन पाहिले तर तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून प्रतापरावांचा स्वतःचा एकुलता एक मुलगा होता, जो अनेक वर्षांनी युद्धावरून घरी येत होता. बापाने दुसऱ्यासाठी कालवलेले विष नशिबाने फिरून त्याच्याच मुलाच्या पोटात गेले होते. प्रतापरावांच्या दुष्टकर्माने त्यांच्याच वंशाचा अंत केला होता. स्वामी क्षणभर थांबले. वातावरणात श्मशान शांतता पसरली होती. स्वामी गोपाळला म्हणाले, बघितलेस गोपाळ, त्या सावकाराने दुसऱ्यासाठी खड्डा खणला, पण त्यात त्याचाच मुलगा पडला. कर्म हे चेंडूसारखे असतात. आपण जेवढ्या फेकतो त्याच वेगाने आपल्याकडे परत येतात. म्हणून कधीही कोणाचे वाईट चिंतू नये. श्री स्वामी समर्थ.